हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी माझ्या चॅनलवरती मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन्स जे माझ्या डीएम्स आणि कमेंट्स मध्ये येत होते ना, त्याच्याबद्दलच बोलणार आहे. म्हणजेच आपला हा व्हिडिओ Q&A असणार आहे. त्यामध्ये मी कोणत्या गोष्टी मेन्शन करणार आहे, म्हणजे माझा फ्लॅटचा रेंट किती आहे जिथे मी आता राहते, त्यानंतर चीपेस्ट एरिया कोणता आहे दुबईमध्ये जिथे तुम्ही घर घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही जर दुबईमध्ये शिफ्ट होणार असाल तर तुमचा फॅमिली एक्सपेन्सेस किती येतो, किंवा आम्हाला आता सध्या पण किती फॅमिली एक्सपेन्सेस येतोय, त्यानंतर कुठल्या वेबसाईट किंवा ऍपवरती तुम्ही रेंटचे किंवा अपार्टमेंट विला काहीही फाइंड करू शकता. सगळ्यात मेन आणि पहिला क्वेश्चन हाच आहे की तुम्ही एकटे येताय की फॅमिली सोबत येताय. त्यातही दोन प्रकार पडतात की तुम्ही शेअरिंग मध्ये राहणार आहे की इंडिव्हिज्युअल राहणार आहात. एकटंच तुम्ही इथे काम करायला किंवा जॉबला येत आहे तर तुम्ही म्हणजे डेफिनेटली शेअरिंग मध्ये राहू शकता, कारण शेअरिंग हे बेस्ट आहे. कमी पैशांमध्ये 4-5 जण किंवा रूमच्या अकॉर्डिंग तुम्हाला तितके लोक त्या रूम मध्ये असतात आणि जास्त काही प्रॉब्लेम होत नाही आणि कमी एक्सपेन्सेस होतं म्हटलं तुम्हाला आणखीन काय हवं, तुम्ही तेवढेच पैसे जास्त वाचवू शकतात. पण फॅमिली सोबत येत असाल तर तुम्ही स्टुडिओ घेऊ शकता किंवा 1 BHK घेऊ शकता. तसं की फॅमिली येणार म्हटल्यावर ते एक्सपेन्सेस येणारच. सो आय होप की तुमच्यासाठी हा युजफुल व्हिडिओ असणार आहे. माझा फ्लॅट रेंट किती आहे ना हे मी एकदम तुम्हाला शेवटला सांगणार आहे. त्याच्या आधी आपण डिस्कस करूया की चीपेस्ट एरिया कोणता आहे जिथे तुम्हाला कमी पैशामध्ये अपार्टमेंट मिळेल. तर अल नेहदा, अल करामा, भर दुबई, शारजहा असे आहेत. भर दुबई हा खूप मोठा एरिया आहे, तिथे तुम्हाला भरपूर सारे मिळून जातील. त्यामध्ये ही मनकुल किंवा ऊत मेहता आहे ना, हे खूप बेस्ट आहे. त्यानंतर ना आपण कोणत्या ऍप्स वरून फाइंड करू शकतो. डिब्युजल म्हणून एक ऍप आहे आणि बायूट म्हणून आहे. त्यांची वेबसाईट पण आहे आणि ऍप पण आहे. पण मी स्वतः कोणती यूज केली आहे तर ती बायूट आहे. खूप बेस्ट आहे, खूप इझी टू यूज आहे. जसं की मी म्हटलं की बायूट ऍप हा एकदम इझी टू यूज आहे, कारण मी स्वतः यूज केलेला आहे. सोबत मी तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते फीचर्स मिळतात. एक तर पहिल्यांदा तुम्ही डाउनलोड करा. मी डायरेक्ट ऍप डाउनलोड केलं तर वेबसाईट वरनं गेली नव्हती मी. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही एंटर करा. ऍप लॉग इन वगैरे करायचं असेल तर ते करा, नसेल तर तुम्ही डायरेक्ट एंटर करा. आणि त्यानंतर तुम्ही मेन म्हणजे तुमची जागा जिथे तुम्हाला घर घ्यायचंय ते डिसाईड करायचंय. त्यानंतर तुम्हाला हाऊस जे आहे ते फर्निचर हवा आहे की नको आहे, 1 BHK 2 BHK. त्यानंतर ना तुम्ही प्राइस रेंज जे आहे ते तुमच्या पद्धतीने लावू शकता, त्यामुळे एकदम इझी होतं. स्टुडिओ हवे असेल तर तशा पद्धतीने पण तुम्ही बघू शकता. मेन म्हणजे तुम्हाला स्विमिंग पूल हवा आहे, जिम हवा आहे की गार्ड्स खाली असतात ना ते हवे आहेत की नको, हे सगळं पण तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. सोबतच तुम्हाला तर फोटोज पण मिळतात घरातल्याचे, म्हणजे घर कसं आहे हे आतून दाखवतात. आणि फोटोज असल्यामुळे तुम्हाला समजतं, तिथं मेन्शन पण केलेलं असतं किती स्क्वेअर फूट आहे रूम किंवा असं सगळं. तिथं फोटोज पण मेन्शन असल्यामुळे कसं आहे की तुम्हाला सोपं पडते की कशा पद्धतीने आहे तुम्ही इमॅजिन करू शकता. तिथं त्यांचा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला असतो. त्या व्हॉट्सअप नंबरवरती जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर ते तुम्हाला व्हिडिओज पण सेंड करतात. म्हणजे काही वर मेन्शन केलेलं असते की ते तुम्हाला व्हिडिओज पण सेंड करतील. तर तुम्ही त्यांच्याकडून व्हिडिओजही मागून घेऊ शकता. काही रेअर केसेसमध्ये काय होतं की तिथं त्यांनी काहीतरी वेगळे फोटोज किंवा व्हिडिओज लावलेले असतात, म्हणजे लॅविश पद्धतीने लावलेले असतात. तर ते आपल्याला जराही वाटले की रिअल नाहीये तर आपण त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करून रिअल इमेजेस पाठवा किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल करा असंही म्हणू शकता, जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट होणार नाहीये. आणि जेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की हा माझं बघून झालेलं आहे व्यवस्थित, तेव्हा तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. जे ट्रस्टेड आहेत ना तेच मोस्टली बघा, जे ट्रस्टेड नाहीये त्यांना थोडंसं सेकंड ऑप्शन मध्ये ठेवा. त्यानंतर मेन म्हणजे तुम्हाला एक सांगते की तुम्ही जर एखादा फ्लॅट बघताय तर ते जर ब्रोकर थ्रू नसलं, डायरेक्ट ओनर थ्रू असेल ना तर तुम्हाला थोडंसं कमी पैशामध्ये मिळतं. पण ब्रोकर थ्रू असेल ना तर काय होतं की त्याचं पण थोडंसं कमिशन असल्यामुळे तुम्हाला थोडंसं जास्त पैसे भरावे लागतात. जास्त पैसे भरावे लागतात म्हणजे असं कळतंय की त्याचं कमिशन ऍड होतं रेंटमध्येच. ओके. आणि मोस्टली ब्रोकर थ्रूच तुम्हाला मिळतं, कारण सगळेजण असे असतात की आपण ब्रोकर थ्रूच देऊया, कारण कोण झंझट करणार आहे की रेंट दिलाय की नाही, किंवा येऊन रूम्स वगैरे दाखवणार. त्यामुळे ओनर ब्रोकरच्या हातातच देतात हे सगळं. असो. त्यानंतरचा क्वेश्चन आपला असा आहे की फॅमिली एक्सपेन्सेस किती येतो. जर तुम्ही दोघंच असाल, हजबंड वाईफ, तर जास्त असं येत नाही. पण लहान मुलं वगैरे असतील तर त्यांचा हॉस्पिटलचा वगैरे खर्च जास्त येतो. स्कूलला जात असतील तर स्कूलला पण इतका जास्त खर्च नाहीये. तुम्ही कुठलीही स्कूल इथं आसपास जवळच्या एरियामध्ये बघू शकता. तर आता मी तुम्हाला सांगते की एक नॉर्मल ऍव्हरेज फॅमिली एक्सपेन्सेस किती येतो. तर मी एक अंदाज सांगते. पहिला तर तुमचा रेंट आहे ना, रेंट आता तुमच्या ह्याच्यावरती डिपेंडेड आहे की तुम्ही कोणत्या एरियामध्ये येताय किंवा कोणता रूम तुम्ही घेतलेला आहे.
त्यामध्ये 500 रुपये तर देवाचं येतं. देवाचं बिल म्हणजे वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी तुम्ही किती यूज करता त्याचं. त्यानंतर ना एक महिन्याचं जरी म्हणलं तर तुम्हाला 500 दिरम ग्रोसरीला तर लागतातच. ओके, तुमचं जे भाजी वगैरे पाला किंवा साहित्य वगैरे जे आणायचं असतं त्याच्यामध्ये लागतात. जर तुम्ही डब्बा लावणार असेल म्हणजे मेस लावणार असाल तर तुम्हाला एक व्यक्तीला तर कमीत कमी 300 रुपये समथिंग आहे. जर तुम्हाला ऍव्हरेज 2 टाइमचं जेवण जरी खायचं आहे म्हणजे नॉर्मली चांगलं जेवण आपण खातोय तर तुम्हाला 300 रुपये तरी लागतात. असं नाही की इथं बरेच लोक असे आहेत की ते एक एक दिरमचं जेवण खाऊन सुद्धा सर्व्हाइव्ह करतात आणि इथं 1000-2000 दिरमचं जेवण खाऊन पण सर्व्हाइव्ह करतात. तर मॅच ठेवणार असाल तर तुम्हाला एक व्यक्तीला 300 लागतात आणि 2 व्यक्तीला 600च्या आसपास लागतात. आणि जर तुम्ही घरात बनवलं असाल तर तरी पण तेवढेच पैसे जातात, पण जास्त जातात असं म्हणायला हरकत नाही. कारण ग्रोसरीज आपली एवढी जाते, पुन्हा देवा इलेक्ट्रिसिटीचं वॉटर बिल येत आहे आणि पुन्हा गॅसचं बिल पण येत आहे. तर ते सगळं जर जॉईन केलं तर जास्तच बिल जाते म्हणायचं. तुम्ही जर ट्राय करू शकत असाल तर तुम्ही मेस पण लावू शकता कमी पैशांमध्ये. ऍव्हरेज जर बघायला गेलं तर 2 व्यक्तीसाठी ग्रोसरीचे 500 लागणार. त्यानंतर ना जर तुमचं ऑफिस आहे किंवा कुठे तुम्ही काम करताय ते तुमच्या घरापासून जवळ असेल तर तुम्हाला ट्रॅव्हलचं काही पैसे जाणार नाहीये. पण लांब असेल तर तुम्ही नेहमीच मेट्रोने ट्रॅव्हल करा, हे तर मी ऍडवाइस सांगते. आणि टॅक्सीने बिलकुलही प्रवास करायचा नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की किती एक्सपेन्सिव्ह आहे हे. दुबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की टॅक्सी खूप महाग आहे, खूप महाग आहे. मेट्रोने ट्रॅव्हल करायचंच आहे. आणि जास्त लांब असेल एक 3-4 किलोमीटर किंवा अशा लांब असेल तर तुम्ही एक ऍव्हरेज पकडा की 400 दिरम तुमचे यायचे जायचे हे वगैरे लागतातच. त्यानंतर ना आता महिनाभर तुम्ही काम केलंय तर तुम्ही थोडा तर वेळ टाइम स्पेंड करणार आहे. संडे सॅटर्डे कधी वाटेल तेव्हा फिरायला जाणार आहे, एन्जॉय करणार आहे. कुठल्याही टुरिस्ट प्लेसवर गेलाय तुम्ही दुबईच्या तर तुम्हाला कमीत कमी 500 दिरम लागतातच. कारण 100-200 रुपयाची फक्त तिकीटच असते एका व्यक्तीची. तर 500 दिरम तिथं फिरण्याचे किंवा खाण्याचे येऊन जाऊन करण्याचे ह्या सगळ्या गोष्टीचे लागतातच. तसं टोटल बघितलं गेलं तर 2000 दिरम तुम्हाला फक्त रेंट सोडून इथं लागतात दर महिन्याचे. आणि रेंट तुमचा 3000, 4000, 5000 जो काही असेल तो इक्वल करून मग बघा तुम्ही किती होतात. 2000 दिरम तुमचा आउट ऑफ रेंट लागतात. मग 2000 दिरम इंटू 24 करा म्हणजे तुमचे इंडियन रुपीज तुम्हाला विदाउट रेंटची घालवावे लागणार आहे. ऍव्हरेज मी पकडले वर खाली इकडे तिकडे दर महिन्याला होऊ शकतं. तर मेन म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती जास्त खर्च करता किंवा किती कमी करता, म्हणजे किती वाचवता किंवा किती जास्त खर्च करून टाकता. तर जेवढा जास्त खर्च करणार आहे तेवढा जास्त खर्च होणारच आहे. त्यानंतर ना सगळ्यात मेन क्वेश्चन की माझा फ्लॅट रेंट किती आहे. तर मी तुम्हाला दिरम मध्ये सांगते. तो आता सध्याला 7000 दिरम आहे. 7000 दिरम. दिरम हा दुबईचा पैसा, आपण जसं म्हणतो इंडियाचा रुपीज किंवा पैसे, तसं दुबईचं दिरम म्हटलं जातं 7000. तर 7000 इंटू 24 करा तेव्हा तुम्हाला इंडियन रुपीज मध्ये कळेल की किती आहे. तुम्हाला जर कळालं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की इंडियन रुपीज मध्ये माझा फ्लॅट रेंट किती येतो. त्याचा आन्सर बरोबर असेल त्याच्या मेसेजला मी लाईक करेन. ओके, होप सो. मला वाटतं की तुमचे सगळे क्वेश्चन्स इथं क्लिअर झाले असतील. मला नाही वाटत आहे की या व्यतिरिक्त कोणते क्वेश्चन्स राहिले असतील. फॅमिली एक्सपेन्सेस मध्ये पण आमचं हेच एक्सपेन्सेस येतं, फक्त ट्रॅव्हलिंगचं जात नाही कारण आम्ही आमच्या शॉप पासून खूप जवळ राहतो. 1 किलोमीटर मध्ये पण नाही येते, कमीच येत असेल. सो त्यामुळे आमचं ट्रॅव्हलचं तरी लागत नाही. दुसरं सगळं आम्हाला 1500 दिरम तरी आम्हाला लागतातच फॅमिली एक्सपेन्सेस रेंट सोडून. जर रेंट घेऊन जर बघितलं तर एक 9000 दिरमच्या आसपास तरी जातच आम्हाला. तर पहिल्यांदाच मी कॅमेरा समोर बोलतेय तर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि थोडीशी मी बोलायला चुकते पण, बट आय विल ट्राय माय बेस्ट. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून पण तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला एकतर आन्सर देईल किंवा आपण ते एक नेक्स्ट Q&A मध्ये डिस्कशन करू. मला असं वाटतं की तुमचे सगळे क्वेश्चनचे आन्सर क्लिअर झाले असतील. आता मी जिथे राहते तो देहरामध्ये गोल्डसुखा एरिया येतो. गोल्डसुखा एरिया खूप जास्त महाग आहे कारण हे थोडंसं जास्त लॅविश स्टँडर्ड आहे. आणि इथं म्हणजे मेन आपलं गोल्डचं बाजार असल्यामुळे हा पूर्ण एरिया असा खूप महाग आहे. तुम्ही जर मनकुल किंवा उर मेहता सारख्या एरियामध्ये शारजामध्ये वगैरे बघितलं तर तुम्हाला रूम्स थोडे लॅविश कमी पण मिळणार आहे, स्टँडर्ड कमी मिळणार आहे, म्हणजे आपले इंडियन असतात तसंच, पण त्याचे कमी पैशामध्ये मिळणार आहे कारण तो एरिया इतका पण असा स्टँडर्ड नसतोय. पण आपल्याला मेन म्हणजे राहायचं, इतकं जास्त काही नाही बघायचं की आपण कुठे राहतोय, राहायला मिळालंच की झालं म्हणायचं. इकडचे एरिया थोडेसे गच्च गच्च भरून असतात म्हणा, जास्त
म्हणजे जास्त लोक असतात, क्राऊड जास्त असतो आणि खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात, पण थोड्याशा जुन्या आणि रस्ता वगैरे थोडंसं खराब असतात. दुसरं सगळं योग्य आहे, पण इथं थोडंसं सगळ्याच गोष्टी स्टँडर्डमध्ये येतात, त्यामुळे पैसे पण थोडेसे स्टँडर्ड होतात. ही इन्फॉर्मेशन युजफुल आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीला शेअर करा जे आता दुबईमध्ये शिफ्ट होणार आहे किंवा त्यांचं काहीतरी प्लॅनिंग पण चालू आहे. ओके, बाय. हॅव अ नाईस डे.